वाळूच्या बाजूला रेतीचा ढिगारा, ढिगाऱ्यावर सिमेंटची गोणी. वाळूच्या बाजूला रेतीचा ढिगारा, ढिगाऱ्यावर सिमेंटची गोणी. सुशांतरावांचं नाव घेते, हात जोडून दोन्ही. वाव, सॉलिड सॉलिड, एकदम मस्त. माहितीये मला. बरं मी काय विचारतो, हे जे तू काही उखाणे वगैरे तयार करतेस, नोट डाऊन करून ठेवतेस ना? हो म्हणजे गुड. का रे? का रे काय, तू इतक्या मेहनतीने हे उखाणे वगैरे तयार करतेस, ते लोकांसमोर यायला हवेत ना, पब्लिश व्हायला हवेत. डोंट वरी, आपण मस्त एक छान बुक पब्लिश करूयात. ओके? अगं चेष्टा करतोस तू माझी? मी चेष्टा नाही करते, मी खरंच म्हणतोय, खूप मनापासून, खूप सिरियसली. अगं हे असे उखाणे वगैरे तयार करणं कोणाला जमत नाही, खूप डेंजर काम आहे, खूप मेहनत लागते त्याला. हो खरंय, खूप टॅलेंट लागतं. मग आय एम सो प्राऊड ऑफ. कसली क्रिएटिव्ह आहेस माहिती आहे तू. थँक्यू नीरज. वेलकम. हीच गोष्ट मला कळत नाहीये रे, जे तुला दिसतं ना माझ्यात, ते इतर मुलांना का दिसत नाही? ते म्हणतात ना, हिरे की परख जौहरी को होती है, तसंच. बट यू डोंट वरी, तुला तुझ्या आवडीचा मुलगा नक्की भेटेल. यु नो व्हॉट, मला असं वाटतंय आज जो मुलगा आलाय ना, त्याला तुझ्यातलं टॅलेंट नक्की कळेल. म्हणजे त्याला तो खूप आवडशील, तुलाही तो खूप आवडेल. तुला खरंच असं वाटतंय नीरज? खरंच. तुला जसं वाटतंय तसं झालं ना, तर मला खूप आनंद होईल. मी खूप खूप जास्त खुश होईल. वाव. चला, म्हणजे आता एका मुलीचं लग्न ठरणार आणि ती खूप खुश असणार. हो हो हो, लग्न ठरणार ही गोष्ट महत्वाचीच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाची. लग्नापेक्षाही महत्वाची गोष्ट आहे तुझ्या आयुष्यात? नाही 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 नाही, लग्नापेक्षा जास्त महत्वाची नाही. तेच म्हटलं मी. नाही, पण जवळपास महत्वाची आहे. खरंच तू अमेरिकेला जावं हे खरंच खूप महत्वाचं आहे रे माझ्यासाठी. आणि ते माझ्या लग्नामुळे शक्य नाहीये, त्यामुळे खूप वाईट वाटतंय मला. हेडपडेस का तू? हे बघ, वाईट वाटून घेऊ नको. आणि मीच तुला प्रॉमिस केलं होतं ना, सो डोंट वरी. हो, तू प्रॉमिस केलं होतं आणि त्यामुळेच तुला जाता येत नाहीये. अगं मी म्हटलं ना, सगळं चांगलं होईल, तू टेन्शन घेऊ नकोस. खरंच सगळं चांगलं व्हायला पाहिजे. तू आणि चुनी तुमच्या फ्युचरसाठी जे काही प्लॅन्स केलेत ते सगळे सक्सेसफुल व्हायला पाहिजेत, तरच मला आनंद होईल. माझ्यामुळे खूप नुकसान झालं ना रे तुझं. नाही म्हणजे आता सगळं. चुप चुप, काही बोलू नकोस, शांत हो. हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नकोस. आता तो सुशांत येतोय की नाही, त्यासाठी छान तयार. ओके? माझं बदुकलं राहायला कुठे, आला कसं नाही अजून? येईल हो, तोपर्यंत तुम्ही आम्हाला मदत करा. या. नाही, नको नको शैला, तू तुझं आवर. काय लता मदत करायला आली ना, तर चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला व्हायचं. आहे रे. एक संधी सोडू नका तुम्ही मला बोलायची. आणि शैलावंच, मी रिकाम तिकीट नाहीये, भरपूर कामं आहेत मला. हे बघा, एक मिनिट तुम्ही वाद घालू नका. आता त्या सहज बोलल्या हो, कशाला मनाला लावून घेताय? मलाच बऱ्या बोलतात तुझ्या शैलावंच. अय्या, यश आला. आई मी आलो. पपुड्या, कुठे राहिलं होतं सोन्या? अगं आई, ती ना खूप मोठी स्टोरी आहे. तुझ्या छान छान गोष्टी आपण नंतर ऐकूया. सोन्या, आणलं सगळं? हो, बर्फी, समोसा, ढोकळा. काय ग, अगं एवढं का आणायला सांगितलंस तू? कांदे पोहे करायचे ना 9 चमचे. कळतंय तुम्हाला? काही कळतंय? बाबाजी येणार आहेत आपल्या घरी. बाबाजी घरातले कांदे पोहे खाऊ घालणार आहेत त्यांना. तर 4 बाहेरच्या गोष्टी खाऊ घातल्या तर इन्स्पेक्शन चांगलं पडेल ना. आई 4 नाही 3, बर्फी, समोसा, ढोकळा, कोथिंबीर वडी संपली. माय गॉड. यश, जेव्हा देव अक्कल वाटत होता ना, त्यावेळेस काय कोथिंबीर वडी खात होतास? नाही. आता तुम्ही कुठे होता? तो देव अक्कल वाटत होता तेव्हा? सुशांतराव येणार आहेत आपल्याकडे. जरा ढोकळा समोसे खाऊ घातलं तर आपल्या नुपूरला पसंत करतील ते. नाही नाही, मला नाही पटत आहे. असं कोणी समोसे ढोकळे खाऊन आपल्या नकटूला का पसंत करेल? अरे, कुणी हे डोळे झाकून जरी बघितलं तरी आपली नकटू पसंत पडेल, अशी आहे आपली नकटू. हो का? मग नीरजला काने डोळे झाकायला लावलेत? त्याचे डोळे झाकायचे होते, एवढा खर्च वाचला असता आपला. बोला, सारखं माझ्या पपुड्यालाच बोला. म्हणजे का सारखं माझ्या नीरजला मध्ये आणतात ना त्या? मग काय, आता आलंय ना एवढं चांगलं स्थळ समोरून चालून, सगळं चांगलं होणार आहे. सत्य. अरे काय सत्य सत्य करत बसलात? सुशांतराव आले असतील, चला तयारीला लागा. दरवाजा उघडा कोणीतरी. उघडा उघडा. ए अरे शर्ट आण माझा लवकर, पटकन जा. ते माझ्याकडे जा. मी नुपूरला तयार करून आणते. मी यांना बोलवून आणते.
अरे दरवाजा उघडा कोणीतरी. अरे देवा, त्रास झालाय त्रास. काय खेळतोयस? अरे आण इकडे पटकन. हा, जा. मुंबईसारखं उभं करायलास, दरवाजा उघड. हॅलो, देशपांडेंचं घर हेच ना? हो हो हेच हेच. मी सुशांत. अरे नमस्कार. दार उघडायला एवढा वेळ का लागला? काही प्रॉब्लेम आहे का? नाही ते वाट बघत होतो म्हणून वेळ लागला. हा, काय बोलतोस तू? तुम्ही या ना, आत या ना. नाही म्हणजे हे काही पटलं नाही मला. नाही, या या या. ठीक, या. शूज शूज. चल 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 चल. हा, चल चल. या या या. घराला एवढे टेकू लावलेत, काही गडबड नाही आहे ना? नाही, गडबड आहे म्हणून टेकू लावलेत. बसा ना तुम्ही, बसा. वाटलंच मला काहीतरी गडबड असणार, त्याशिवाय का दार उघडायला एवढा वेळ लागला? नाही नाही, गडबड म्हणजे कसं असतं की आपलं घर आपल्या माणसांना आधार देतं, पण इथे वेगळं आहे. इथे आम्हीच आमच्या घराला आधार देतोय. तेच हे घर पडू नये म्हणून हे टेकू. हे विश्वास बसत नाहीये. ठीक. वॉटर प्लीज. हॅलो. हॅलो. बायको येस. माझी. मी नुपूरचा काका, ही नुपूरची काकू. आणि हे आम्हाला आलेलं यश, म्हणजे आमचा मुलगा यश. यश मीन्स सक्सेस, म्हणजे जीत मीन्स यश. हाय जिजू. सो स्वीट. जिजू. कौतुक, कौतुकाने बोलतोय तो. म्हणजे नुपूरला बघायला कुणी आलं ना की तो असंच बोलतो. म्हणजे अशी किती मुलं नुपूरला बघून गेली आहेत? बस कळलं. नमस्कार. नमस्कार. मी नकटूचा म्हणजे नुपूरचा बाबा आणि ही तिची आई. नमस्कार. वा, तुम्ही एवढं वेळात वेळ काढून आलात, खूप आनंद झाला. बाबा म्हणाले जाऊन ये, सो आलो. बर, बघितलंस किती वडिलांच्या आज्ञेत आहे. गुणी आहे मुलगा. नाही म्हटलं, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमन, बिझी असाल, गडबडीत असाल, येणं होतं नाही होतं, पण आलात, छान वाटलं. मग बाबा नाही आले तुमचे? बाबा इंदोरला गेलेत एका मीटिंगसाठी. हो, अच्छा. अगो बाई, एवढ्या लांब? आमचा बिझनेस आहे तिथे आणि बाबा बिल्डर असोसिएशनचे मेंबर आहेत. सो अरे वा, हे छान आहे. म्हणजे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी दिसते. हा? बोलायलाही छान आहेत यांचे वडील. तेही आले असते तर खूप बरं वाटलं असतं आम्हा सगळ्यांनाच. मुलगी हो, विजू जा नुपूरला घेऊन ये. नाही, शैलावांचं गेल्यात बोलवायला. नकटू, अगं काय हे ड्रेस का घातलास? बरं ठीक आहे, हे बघ, मी तुझ्यासाठी साडी आणली. ही साडी नेस, तुला छान दिसेल. काय रे नीरज? हो, पण हा ड्रेस पण छान आहे, मला आवडला. आणि मुळात ती कशात कम्फर्टेबल आहे ना, हे खूप महत्वाचं, हो की नाही? हो, ते आहेच महत्वाचं, पण ड्रेसपेक्षा ही साडी नेसलीस ना तर जास्त छान दिसशील तू. काय ग आत्या, म्हणजे या ड्रेसमध्ये मस्त नाही दिसत आहे का मी? नाही ग बाळा, दिसतेस तू, पण ड्रेसपेक्षा साडीमध्ये कसं अजून मस्त दिसशील ना असं. आई, आता हे बोलण्यात टाइमपास करू नका ना. तो आलाय मुलगा खाली, चला पटकन. हो, तू जा, आम्ही येतो. जा. लवकर या, टाइमपास करू नको. चल होय लवकर बाबा, लवकर. हो. बरं, काय करतेस मग? नेसतेस ना साडी? हो, मी जर आले. मुलीला यायला एवढा वेळ लागतोय, काही गडबड आहे का? ठीक आहे. हो, गडबड कसली? येईलच ती आता. त्या नकटूला जरा आवरायला वेळच लागतो थोडा. यश, तू मला सांगितलं नाही सरे. काय जिजू? हेच की तू जिजू असं अजून किती जणांना म्हणालाय साधी? काय सुशांतराव, तुम्ही पण फिरकी घेताय त्याची. नाही नाही, मलाही कळेल या निमित्ताने. सांग ना. हा सांगतो ना. अनिकेत, प्रसाद, श्री. ये नीरज, ये यश. हा नीरज. हॅलो. हो, हाय. शिट यार, परफेक्ट फिगर सांगता येणार नाही, पण एक्झॅक्टली 22 जणांना बोललो होतो. आमच्या नुपूरने बरीच मुलं पाहिली आहेत ना. अरे यश बेटा, हा म्हणजे बरोबर आहे, तसे झालेत मुलं पाहण्याचे कार्यक्रम बरेच. काय साहजिक आहे, घरात लग्नाची मुलगी म्हटलं की कार्यक्रम होणारच ना. हो, करेक्ट. ते काय आहे, मतं जुळली पाहिजेत ना, ते महत्वाचं आहे. मतच नाही जुळली तर मन कशी जुळणार शेवटी? हे अगदी करेक्ट बोललात तुम्ही. मतं जुळणं जास्त महत्वाचं, त्याशिवाय का ट्युनिंग होणार? एक्झॅक्टली. आणि ट्युनिंग झाल्याशिवाय कम्फर्टेबल नाही वाटत आहो. करेक्ट आहे, म्हणजे मी सुद्धा याच मताचा आहे. हो ना, नीरज आणि नुपूरचं पण जमलं होतं ना, पण सुपारी फोडायच्या दिवशी काय
अरे यश बेटा बघ 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 आली नुपूर आली. नुपूर नुपूर सुशांतराव नुपूर बैस ना. एक बोल सुशांत. काय पाहिलीस का मुलगी? कशी वाटली? मुलगी आवडली, हा. पण मला ना एक डाऊट आहे. डाऊट? अरे सुशांत, लहानपणापासूनची सवय गेली नाही तुझी. सगळ्या गोष्टीत डाऊट घेतोस. कधी जाणार रे बाबा तुझी ही सवय? माझं ऐकून घ्या ना आधी. बरं बरं सांग, आता कुठला डाऊट आला तुला? बाबाजी, मुलीचं ना काहीतरी लफडं आहे. कारण तिने जी साडी नेसली होती ती दुसऱ्या कोणाच्या तरी आवडीची होती. एक मिनिट सुशांत, मला जरा प्लीज नीट सांग काय झालंय ते. बघा, मला नीट काही सांगता येणार नाही, पण तो नीरज आहे ना, तो नुपूरच्या साडीला छान आहे म्हणाला. जर का नुपूरचं त्याच्याबरोबर काही लफडं असेल ना, तर मी तर त्याला सोडणार नाही बाबाजी. हे बघ सुशांत, भलते सलते विचार करू नकोस. हो म्हण, बाकी सगळं मी बघतो. आपल्याला तो बंगला मिळायला हवा, कळलं? पण मला जे दिसतंय ते, तुला जे दिसतंय ते सोडून दे. मी काय सांगतोय ते ऐक, कळलं? अहो बाबाजी माझा ऐक. मी मीटिंग मध्ये आता नंतर बोलतो तुझ्याशी. हा, तर मलाच काही ते बघावं लागणार. गुलाबी रंगाची साडी आवडते काय? दादा, जावई बापू खूप छान आहेत. मला आवडले. छान आहे मुलगा. आता नुपूरने एकदा पसंत केलं ना म्हणजे झालं. हे काय सुशांतराव कुठे गेले? माझी सगळी तयारी वाया गेली. नाही ग नक्टू, होईल सगळं चांगलं. ठेव इथे. अरे थांबा थांबा, तुम्ही दोघे ऐकून तर घ्या. ते इथे बाहेर गेलेत कुठे, येतील ना. घ्या आले. सॉरी हा, एक अर्जंट काम आठवलं म्हणून ऑफिसमध्ये फोन करायचा होता. नाही हो, ठीक आहे. शेवटी काम महत्वाचं ना. हो ना. आणि काय सुशांतराव, तुम्ही सॉरी वगैरे कशाला म्हणताय? चहा घ्या ना. थँक्यू. थँक्यू विजू. मामी माझं झालंय, मला नको. नीरज, घे ना चहा. अगं माझा झालंय जस्ट, नको मला. तुला आल्याचा चहा आवडतो म्हणून मी सगळ्यांसाठी आल्याचा चहा केला. बरं घेतो मी, ही काही ऐकणार नाही. माहिती ना मी ऐकणार नाही, मग उगाच काय नखरे करतोस. ही वेळ आहे का भांडायची? भांडले कुठे? ढोकळा घ्या ना. हा हो, घ्या ना. ती सॉरी सॉरी सॉरी, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. चुकून ते ऍक्च्युली. नुपूर, तुला काही झालं नाही ना? चहा गरम होता. अगं नाही नाही नाही, काही नाही झालं, फक्त साडी थोडी खराब झाली. जा जा जा, लवकर साडी बदलून ये जा. ड्रेस घातलास तरी चालेल. बरं ठीक आहे. ते चुकून एकदम काय ते ढोकळा घ्यायच्या. नाही नाही ठीक आहे, होतं असं. इट्स ओके. नुपूरला काही झालं नाही, हे खूप महत्वाचं. धुवायचंय. काय म्हणायचंय तुम्हाला? हात माझ्या हातावर चहा सांडला सो एकदम. अगं बाई, जास्त चटका बसलाय का तुम्हाला? नाही नाही, ते थोडं गार पाणी. वॉश बेसिन. हो या ना, मी दाखवते वॉश बेसिन. या हो जरा. आलो. पाण्यानं बरं वाटेल. या या, हे बघ इथे हात धुवा. खूप भाजलंय का हो जास्त? हा नाही, थोडंसंच. नक्की ना? बघा नाहीतर अंगारा आहे माझ्याकडे. नाही नको, गार पाण्याखाली धरला हात बरं वाटतं. हो ना. तुम्ही नुपूरच्या आत्या म्हणजे नीरजच्या आई. हो. नीरजचं लग्न नाही झालं अजून? नाही म्हणजे त्याचंही लग्नाचं वय झालंय ना, सो. हो म्हणजे झालं असतं, पण 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 काय? खरं सांगू का, नीरज तर नुपूर बरोबर लग्न ठरलं होतं.
पण त्याला दुसरी मुलगी आवडते ना, म्हणून मग त्यानं हे लग्न मोडलं. ओके, म्हणजे नुपूर तुमची सून होणार होती. हो. तुम्हाला वाईट वाटलंस? खूप. मला तर आत्ता सुद्धा कधी कधी स्वप्न पडतं नीरजनं त्याचा विचार बदललाय आणि लग्नाला तयार झालाय. नीरज विचार बदलेल असं वाटतं? काय माहिती, आता जे नशिबात आहे ते होईल. पण नुपूरला मानलं पाहिजे, जे एवढं होऊन सुद्धा. हो, खूप चांगली आहे आमची नुपूर. सगळ्यांच्यात अगदी मिळून मिसळून असते, सगळ्यांचा खूप विचार करते. आता बघा ना, नीरज तिच्याबरोबर असं वागला तरी सुद्धा तिनं नीरजला माफ केलं. म्हणजे तिच्या जागी जर दुसरी कुठलीही मुलगी असती ना, तरी आयुष्यभर तिनं नीरजला माफ केलं नसतं. पण आमची नकटू अजिबात तशी नाहीये. लहानपणापासून मैत्री आहे त्यांची, लहानपणापासून चांगलं जमतं त्यांचं. आत्ताच काय झालं देव जाणे. नुपूर वाट बघत असेल. चलायचं? हो हो, चलूया. मी एकदा नुपूर बद्दल बोलायला लागले ना की बोलतच राहते. चला चला जाऊया. नक्तू, नक्तू, मम्मी मला सांग कोणतं कानातलं घालू? तू काहीही घातलंस ना तरी छानच दिसतेस, पण आटप पटापट वाट बघतात खाली सगळे. मम्मी आवरायला एवढा वेळ तर लागतोच ना गो. असं काय करते, सगळं मुलगा वाट बघतोय, उशीर झाला आणि त्याला काही वाटलं म्हणजे? काही नाही वाटणार. बरं ऐक ना, मुलगा कसा वाटला तुला? छान आहे ग. म्हणजे बघ ना, साडीवर चहा सांडलं तर किती वेळा सॉरी म्हणाला. हो. आणि नंतर असंही म्हणाला की आता साडी जाऊ दे, ड्रेसच घालून ये. मम्मी तुला कसा वाटला मुलगा? वेळेच्या बाबतीत खूप काटेकोर आहे ग. म्हणजे बघ ना, साडी नेसायला वेळ लागेल म्हणून ड्रेस घालायला सांगितलं तुला. मम्मी तसं नसतं ते. ह्याचा अर्थ असा की तो ओपन माइंडेड आहे. हा हो ग. चल चल आटप पटपट, आता सगळं चांगलं होईल. मी मदत करू का तुला काही? नको. हा. सुशांतराव, इट ना इट. समोसा, ढोकला, रेड चटणी, ग्रीन चटणी. नुपूर आली की मग तिच्याशी बोलून घ्या. काय विचारायचं ते विचारून पण घ्या तिला. हा हो, पण नुपूर कुठे आहे? म्हणजे आली कशी नाही अजून? दादा येईल ना, ती कपडे बदलायला गेली ना, थोडा वेळ लागेलच. ती आल्यानंतर आपण एकत्रच खाऊ ना सगळे. नाही छे छे, तुम्ही कशाला थांबताय? तुम्ही सुरू करा, येईलच ती. अरे लता, मिरची नाही आणलीस? खाल्लीस? नाही, सॉरी सॉरी. सुशांतराव, तुम्हाला कशी मिरची आवडेल? म्हणजे हिरवी साधी मिरची की तळलेली मिरची? नाही म्हणजे मी आणली समोसा सोबत. आता फॉरगेटिंग. अगं विचारतेस काय? मलाही आवडते. जसं आण पटकन. कशाला उगाच तुम्हाला स्वयंपाकघरात जावं लागेल? नो प्रॉब्लेम, जस्ट गोइंग जस्ट कमिंग. असते ती. मी आलोच. अहो तुम्ही कुठे निघाला? मिरची घेऊन येतो. अहो मिरची आणायची, मिरचीचं पोतं नाही आणायचं. हो ना, आणतील लता वहिनी मिरची. तुम्ही बसा. अहो त्यांना कशाला उगाच त्रास, सारखा आतबाहेर. आणि इनफॅक्ट मला स्वतःची कामं स्वतः करायला आवडतात. आलोच मी. जावई बापू खूप चांगल्या विचारांचे आहेत नाही? आपल्या नुपूरसाठी अगदी बरोबर आहे. तिला कामातही मदत करतील. म्हणजे नकटू त्यांच्याकडे गेल्यावर तिला मदत करतील कामात आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतील. ऐक सूर्या, ते आपल्या नक्तूला बायको म्हणून घरी घेऊन जाणार, दत्तक म्हणून नाही. हं? उदाहरण तरी नीट देत जा. फुलासारखं जपतील. हे कसं व्यवस्थित दिलंयस? हो. माय गॉड, तुम्ही कशाला आलात? काय हवंय का? अहो शैलावंच आहेत ना तिथे, त्यांना सांगायचं काही हवं नाही, असेल मी तर. मुद्दामूनच जात आलो. म्हटलं त्यानिमित्ताने तुमच्याशी बोलणं होईल. ओके. तुम्ही मिरची आणायला विसरला होतात का? होतं असं कधी कधी. मी एक विचारलं तर चालेल ना? तशा तुम्ही खूप ब्रॉड माइंडेड आहात. हो आहे. एवढं होऊन सुद्धा तुम्ही अजूनही त्यांना घरातच ठेवलंय. तर चहा सांडला म्हणून कोणी घराच्या बाहेर काढतं का कुणाला? अहो चहाचं नाही म्हणते मी, नुपूरच्या लग्नाविषयी म्हणतो. ते काय, तुम्ही होकार दिल्यावर होणारच आहे लग्न. ते आहेच, पण नुपूरचं आणि नीरजचं लग्न मोडलं. अजूनही तुम्ही नीरजशी प्रेमाने वागता. खरं तर मलाही त्याचा राग आला होता.
घरातल्या लोकांनी त्याचं वागणं खटकतं हं? मग काय आमच्या तर नणंदबाई आहेत ना वंश आमच्या. पण मग नुपूरला वाईट नाही का वाटलं? म्हणजे नुपूर अजूनही प्रेमाने बोलते. ते आमचं जरा मॅड आहे, येड आहे ते. ते अजूनही नीरजला म्हणते तू का मला नकार दिलास, नकार दिला नसतं तेव्हा आपलं लग्न झालं असतं वगैरे वगैरे.